मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती। आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रकरणावर ज्याने संपूर्ण देश हादरवला। सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण। 4 वर्षापूर्वी 14 जून 2020 रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह त्यांच्या मुंबईतील बांद्रा येथील घरात आढळला। प्रत्येकाला एकच प्रश्न होता, ही आत्महत्या होती की हत्या? सुरुवातीला मुंबई पोलिसांनी आत्महत्येचा अंदाज व्यक्त केला, पण नंतर प्रकरण बिहार पोलीस, ईडी, एनसीबी आणि अखेर सीबीआयच्या हातात गेलं। शेकडो तर्कवितर्क, टीव्ही डिबेट, सोशल मीडियावर ट्रेंड्स आणि लाखोंच्या भावनांच्या लाटेमध्ये हा तपास सुरू राहिला आणि आता सीबीआयने अखेर आपला क्लोजर रिपोर्ट दिलाय। या रिपोर्टमध्ये नक्की काय आहे? सीबीआयने कोणते निष्कर्ष काढले? सुशांतच्या कुटुंबियांची आणि चाहत्यांची प्रतिक्रिया काय आहे आणि आता पुढे काय होणार? हे सर्व मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत। पाहूयात सीबीआय क्लोजर रिपोर्ट काय आणि त्यातून काय निष्कर्ष काढण्यात आले। सुशांतच्या मृत्यूची सीबीआयने सखोल चौकशी केली आणि अखेर त्यांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये असं नमूद केलं आहे की या प्रकरणात कोणताही घातपात, खून किंवा गुन्हेगारी कट नव्हता। सीबीआयच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे पाहायला गेलं तर सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला। त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा जबरदस्तीचे चिन्हे नव्हते। फॉरेन्सिक रिपोर्ट्समध्ये कोणतेही विष दिल्याचा पुरावा आढळला नाही। सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहारांमध्येही कोणताही संशयास्पद पुरावा आढळला नाही। या सर्व तपासानंतर सीबीआयने प्रकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आणि स्पष्ट केलं की कोणालाही दोषी ठरवण्याजोगे पुरावे नाहीत। पाहूया तर रिया चक्रवर्ती आणि इतरांवर काय आरोप होते। सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता। तपासादरम्यान रियाला अटकही करण्यात आली, पण ती नंतर जामिनावर बाहेर आली। सीबीआयच्या तपासात मात्र रिया आणि तिच्या कुटुंबाचा थेट सहभाग सिद्ध झाला नाही, त्यामुळे तिला आणि इतरांना या प्रकरणातून क्लीन चिट देण्यात आली। पण यावर सुशांतच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे। पाहूया तर सुशांतच्या कुटुंबाची आणि चाहत्यांची प्रतिक्रिया काय होती। सुशांतच्या वडिलांनी सीबीआयच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी हा तपास अजूनही योग्यरित्या झाला नाही असे सांगितले। चाहत्यांनी सोशल मीडियावर पुन्हा जस्टिस फॉर SSR हा हॅशटॅग ट्रेंड केलाय। चाहत्यांचे महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की सुशांत मानसिक तणावात होता, पण तो आत्महत्या करेल असं त्यांच्या चाहत्यांना वाटत नाही। बॉलिवूडमधील मोठे गँग, नेपोटिझम आणि राजकीय हस्तक्षेप याचा तपास नीट झालेला नाही। सीबीआयने अजून खोलात जाऊन तपास करावा। पाहूया तर सीबीआयच्या क्लोजर रिपोर्ट नंतर पुढे काय। कुटुंबीय कोर्टात जाऊ शकतात का? होय, सुशांतचे कुटुंब या निकालाविरुद्ध न्यायालयात धाव घेऊ शकतं आणि नव्याने चौकशीची मागणी करू शकतं। दुसरं म्हणजे तपास पुन्हा सुरू होऊ शकतो का? जर कोणतेही नवीन पुरावे समोर आले तर सीबीआयला पुन्हा तपास सुरू करावा लागेल। जर ही आत्महत्याची केस मांडली गेली तर मानसिक आरोग्यावर काय चर्चा झाली? सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये आणि समाजात मानसिक आरोग्याची समस्या चर्चेत आली। तणाव, नैराश्य आणि करिअरमधील असुरक्षितता यामुळे कलाकार कसे प्रभावित होतात यावर मोठी चर्चा झाली। मित्रांनो, सीबीआयने सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या घोषित करून प्रकरण बंद केलंय, पण अजूनही अनेकांना ही चौकशी अपूर्ण वाटते। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सीबीआयचा हा निर्णय योग्य आहे का? कमेंटमध्ये तुमची मते जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच कायदेशीर आणि महत्त्वाच्या विषयांवर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओसह। धन्यवाद।